नमस्कार. आज आपण PMCसाठी किंवा आपलं फिजिबल रिपोर्टसाठी इथे रिडेव्हलपमेंट कमिटी आणि मॅनेजिंग कमिटी याच्यासोबत आज आपल्याकडे हितेश चव्हाण हे ACME या कन्सल्टंट म्हणून ते इथे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत की आपल्याला पुढे कसं काही करता येईल यासंबंधी आपण इथे जमलेलो आहोत. तर हितेश चव्हाण. नमस्कार. तुमचं इंट्रो द्या. माझं नाव हितेश चव्हाण आणि माझ्या कंपनीचं नाव आहे ॲक्मे ॲस्ट्यूट कन्सल्टन्स अँड मॅनेजर रिलेट्स प्रायव्हेट लिमिटेड. ही बेसिकली प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म आहे आणि मी या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. टोटल आम्ही 5 डिरेक्टर आहोत याच्यामध्ये. दुसरे जे डिरेक्टर आहेत ते आमचे डॉक्टर अजय रडके. त्यांनी IIT पवईमधून MTech केलेलं आहे आणि स्ट्रक्चरल विषयात त्यांची PhD कंप्लीट झाली आहे, डॉक्टरेट आहेत. तिसरे जे डायरेक्टर आहेत ते मिस्टर सतीश सुवर्ण. त्यांचं BE सिव्हिल कंप्लीट झालं आहे. ओव्हरऑल 35 वर्ष कन्स्ट्रक्शनमधला एक्सपिरियन्स आहे. आणि चौथे डिरेक्टर आहेत आर्किटेक्ट अमृत नारकर. त्यांचं मास्टर्स इन आर्किटेक्चर कंप्लीट झालेलं आहे. त्यांचा ओव्हरऑल 10 वर्षाचा या क्षेत्रातला एक्सपिरियन्स आहे. आणि 5वी डिरेक्टर माझी वाईफ आहे मृण्मयी चव्हाण. ती कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये होती आणि ॲज अ आमचं ॲडमिन आणि हे सगळं ती आता सांभाळते. माझा मुलगा आता मास्टर्स करायला UKला गेला आहे. तो स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये आता मास्टर्स करतो, फायनल इयरला आहे. सो प्रॉब्ली नेक्स्ट इयर ही इज ऑल्सो गोइंग टू जॉईन द कंपनी. तो अशी ही पूर्ण कंपनीचा सेटअप आहे. गेले 20 वर्ष आम्ही या सेगमेंटमध्ये आहोत. सो इनिशियली वेन आय स्टार्टेड माय कंपनी ॲज अ प्रोप्रायटरशिप फर्म in the name of Acme Consultants, and in 2017 I have converted my company into private limited. सो प्रायव्हेट लिमिटेडमध्ये Acme Consultants प्रायव्हेट लिमिटेड हे नाव मिळालं नाही म्हणून ते थोडंसं लांब नाव घ्यावं लागलं. Acme ॲस्ट्यूट कन्सल्टन्स अँड मॅनेजर रिलेट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. ऑफिस मुलुंड वेस्टला आहे, एक्सटेसी बिझनेस पार्कमध्ये. आणि टोटल आमची 35 जणांची टीम आहे. त्याच्यामध्ये RCC कन्सल्टन्ट्स, आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, ड्राफ्ट्समन्स, इंजिनियर्स आणि नॉन टेक्निकल स्टाफ असं मिळून ही पूर्ण टीम आहे. आणि रिडेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये गेले 12 वर्ष आम्ही काम करतो आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई. आता मुंबईमध्ये तर रिडेव्हलपमेंट गेल्या 20 वर्षापासून चालू आहे. नवी मुंबईमध्ये आता UDPCR ॲप्लिकेबल झालं, त्याच्यामुळे तिथे आता पोटेन्शियल बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे आता नवी मुंबईलासुद्धा रिडेव्हलपमेंट चालू होत आहेत. सो नवी मुंबईमध्ये पण आम्ही 4 प्रोजेक्ट चालू केले आहेत सध्या. आणि मुंबईमध्ये तर गेल्या 15-1 वर्षापासून आम्ही त्या रिडेव्हलपमेंट सेगमेंटमध्ये काम करतो असं. ओके. तुमचे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स कुठे कुठे आहेत? आत्ता ऑनगोईंग प्रोजेक्ट्समध्ये जर बघायला गेलं तर मुलुंडमध्ये आत्ता 7 प्रोजेक्ट आहेत जे वेरियस स्टेजेसमध्ये आहेत. म्हणजे आता मुलुंडमध्ये जर आपण विशाल म्हणजे मुलुंड ईस्टला जसं आपण एंटर होतो तिथे अगदी राईट हँड साईडची पहिलीच बिल्डिंग संभाजी मैदानला राईटला जाताना ती आम्ही रोड विड्थ चांगली असल्यामुळे 3311च्या पॉलिसीमध्ये आम्ही ती बिल्डिंग आता करतो आहे, विशाल अपार्टमेंट. हां, म्हणजे बिल्डिंग सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे. पण आता कसं आहे की हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा आता आपण जे रिडेव्हलपमेंट होतं ते 33(7)B या पॉलिसीमध्ये होतं. पण कधीकधी जर एक्झिस्टिंग FSI कन्झम्पशन जास्त असेल, पोटेन्शियल कमी होत असेल तर आजकाल 3320 जे MCGमध्ये अप्रूव्हल होतं आणि 3311 जे SRAमध्ये अप्रूव्हल होतं या माध्यमातून रिडेव्हलपमेंट होते. सो आता तो प्रोजेक्ट जो आहे तो आमचा 3311मध्ये आहेत. पण तिथे SRAतला जरी अप्रूव्हल घेतलं तरी स्लमची युनिट तिकडे येत नाहीत, ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतात. त्याला PTC ट्रान्सफर असं म्हटलं जातं. सो त्या ठिकाणी आमचे डेव्हलपर रूपा रेल डेव्हलपर म्हणून आहेत, जे बॉम्बेतले टाउन साईडचे फार मोठी व्यक्ती आहेत त्या पद्धतीने. नवीन प्रोजेक्ट आहे ना त्यांचा? हो, मोठे प्रोजेक्ट्स आले म्हणजे मोठ्या लेआउटवर काम करतात ॲक्च्युली ते. तेव्हा फार स्वस्त डिक्लेअर केले होते फ्लॅट्स त्यांनी. अच्छा. ॲड बघितली ना? 2 BHK is at just 1.48 crores, which is cheap in that area. त्याच्याच बाजूला भानुदर्शन म्हणून एक 3000 स्क्वेअर मीटरचा लेआउट आहे.
तो माडाचा प्लॉट आहे. तर ती 33(5) पॉलिसीमध्ये आम्ही ते करतो आहोत. सो तिथे जे आमचे डेव्हलपर आहेत ते मिस्टर मेहुलबाई म्हणून आहेत. त्यांचं मुलुंडला म्हणजे 2-2 एकरचे मोठ्या लेआउटवर ते 2 प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे. त्याच्याच बॅकसाईडला प्रभात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून आहे. तो कलेक्टर लँड आहे ती बेसिकली. सो ते कलेक्टर लँडचं पण आम्ही अप्रुव्हल घेऊन पुढे आता जातो आहे. तिकडे PSK डेव्हलपर काम करत आहेत. नवीन जे हरिओम झालं आहे ईस्ट आणि वेस्टवरनं जो ब्रिज जातो ईस्टवरून वेस्टला, त्याच्या बाजूला एक हरिओमची बिल्डिंग झाली. त्याच्या बाजूलाच गुरुछाया म्हणून एक सोसायटी आहे. ती पण आता बिल्डिंग आम्ही आता वेकेंट करायची नोटीस दिलेली आहे. तर ती पण बिल्डिंग वेकेंट होते. तिथे आशापुरा डेव्हलपर म्हणून आहे, ते काम करत आहेत. तो पण प्लॉट एरिया ऑलमोस्ट 2800 स्क्वेअर मीटरचा प्लॉट एरिया आहे. त्याच्या पुढे टुवर्ड्स नाणेपाड्यामध्ये जर आपण गेलं तर सत्यम, शिवम आणि सुंदरम अशा 3 बिल्डिंगचं आम्ही एकत्र जॉईंट व्हेंचर करतो आहे. ते आता अमलगमेशनच्या प्रोसेसमध्ये आहेत. सो टोटल प्लॉट एरिया तो साधारणतः 4000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट एरिया आहे. तिथे ठाण्यामधले जे मेन डेव्हलपर आहेत JVM म्हणून, ते त्या ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यानंतर आपण जुन्या ITIच्या इथे आलो तर तिथे नीता अपार्टमेंट म्हणून एक प्रोजेक्ट आहे. तो साधारणतः 2650 स्क्वेअर मीटरचा आहे. तिथे मुलुंडमधलेच एक डेव्हलपर आहेत HS डेव्हलपर म्हणून, हर्षिल सत्रा, ते काम करत आहेत. तर असे मुलुंडमध्ये 7 ते 8 प्रोजेक्ट आमचे वेगवेगळ्याला चालू आहेत आता कंप्लीट. मुंबईमध्ये कुर्ल्याला पण प्रोजेक्ट आहेत नेहरू नगरमध्ये, जे ऑलरेडी आम्ही 2 प्रोजेक्ट आता डिलेवर केले लॉकडाऊनमध्ये, जिथे लोक राहायला आली आहेत आता. त्याच्यानंतर बिल्डिंग नंबर 121, 22, 123, 124 असा 4 बिल्डिंगचा एक मोठा प्लॉट आहे. तो पण अमलगमेट करून आता माडाचा लेआउट आहे तो बेसिकली नेहरू नगरमध्ये सगळं. सो तो पण आम्ही क्लस्टरच्या माध्यमातून ते करतो आहोत त्या ठिकाणी. कन्नावर नगरमध्ये पण 3 प्रोजेक्ट आहेत. एक बिल्डिंग नंबर 3 ईशावास, ते आता ऑलरेडी फाउंडेशन चालू आहे, आमचं राफ्टचं काम चालू आहे त्या ठिकाणी. बिल्डिंग नंबर 151 191 ती आता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या स्टेजमध्ये आहे. बिल्डिंग नंबर 196 ती पण आता डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटच्या स्टेजमध्ये आहेत. सायनला पंचपुष्प म्हणून एक साधारणतः 3800 स्क्वेअर मीटरचा एक लेआउट आहे. सरदार नगर आपल्याला कल्पना असेल, प्रतीक्षा नगरच्या अगदी बाजूला, तो सुद्धा माडाचा लेआउट आहे. सो त्या ठिकाणी टाऊनमधले जे बाया डेव्हलपर आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे तिथे. तर तिथे पण आता साधारणतः महिन्याभरामध्ये माडाकडनं ऑफर लेटर येईल आणि तो पण पुढे प्रोजेक्ट चालू होईल. वेस्टर्न साईडला मलाडला पण प्रोजेक्ट चालू आहे. तो आता 7व्या माळ्यापर्यंत RCC स्लॅब कंप्लीट झालं आहे आणि खालून मेसनरी चालू आहे. आणि दहिसरला एक रंगरेखा म्हणून प्रोजेक्ट आहे. तो आत्ता आम्ही म्हणजे प्लिंथ लेवलला येऊ, पुढच्या आठवड्याभरात आता प्लिंथ कास्टिंग होईल. असं प्रत्येक प्रोजेक्ट व्हेरियस स्टेजला आहेत. असं आमचं काय झालं की आम्ही म्हणजे बरेच ह्या बिल्डिंगवर 30-32 वर्ष झाली. बरोबर. नंतर खालची जी कंडिशन खूप बेकार होती या ओके. पिलरची. स्टीलच्या कॉलनी जॅकेटिंग केले मला वाटतं तुम्ही. पिलर हे सगळं करून घेतलं आम्ही. आमची नवीन कमिटी आहे ती आता जानेवारी 23 पासून आहे. ओके. पहिल्यांदा आम्ही हे पहिलं काम करून घेतलं. ओके. नंतर सेकंड फेजमध्ये आम्हाला करायचं होतं, पण तिथे काय ते एवढं बजेट आहे ना त्याचं की त्यापेक्षा आपण रिडेव्हलपमेंटला जाऊ असं त्यांनी बरोबर ठरलं. मग आम्ही लोकांकडून रिक्वेस्ट घेतली 12 जणांची, त्या 1/4 लोकांची रिक्वेस्ट. बरोबर. त्या प्रोसिजरप्रमाणे ती आम्ही घेतली आणि नंतर मग आम्ही 5 तारखेला आम्ही ते हे केलं नोव्हेंबरला आम्ही HGM घेतलं. त्या HGMमध्ये आउट ऑफ 40 मेंबर्स वेआर प्रेझेंट. ओके. आणि 4 मेंबर्स ते बाहेरगावी दोन. ठीक आहे. म्हणजे कोरम पूर्ण होता तुमचा म्हणजे. हां, म्हणजे मोर दॅन 90% पीपल वेआर देअर. बरोबर. त्यातून मग हे जे आहे म्हणजे आम्ही त्या मीटिंगनंतर मग आम्ही ठरलं की आपण हे कर, म्हणजे लोकांना सांगितलं तुमच्याकडून बिल्डर असेल तर आणा. बरोबर. त्या पद्धतीने आम्ही त्या बिल्डर्सना बोलावलं. म्हणजे मेंबर्सचे जरी बिल्डर आणले आम्ही त्यांना भेटलो. काही लोकांनी आम्हाला काही आमचं प्रॉब्लेम कसा आहे की आपला जो FSI आहे तो संपूर्ण युटिलाइज झाला आहे. ओके. म्हणजे 90 फीट रोड आहे, त्याला आमचा रस्ता गेला. त्याचं जे हे मिळालं TDR आम्हाला मिळाला, तो TDR त्यांनी न वापरता त्यांनी तिथे तो FSI वापरून त्यांनी B विंग मारली. नंतर ओके. पहिली ही A विंग आहे
तिची OC आहे आमच्याकडे, बी विंगची OC नाही. नाही आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग त्यामुळे ते असं काही लोकांची ऑफर आहे की त्या कमी जास्त आणि एकाने तर खूपच जास्त दिली. तर नेमकं काय आहे आपलं स्थान कुठे आहे, आपण कुठे आहोत, करेक्ट. कळलं का? एलिजिबिलिटी. तर त्याच्यासाठी मग आम्ही ठरवलं त्या मीटिंगमध्ये रिडेव्हलपमेंट कमिटीची मीटिंग झाली की आपण पहिल्यांदा फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा. बरोबर. फिजिबिलिटी रिपोर्ट काढायचा. तो फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर मग कारण आपल्याला त्या पुढचं का पण नॉलेज नाही, पुढचं पण लाईनअप करायचं आहे, तर त्यासाठी PMCची गरज आहे. बरोबर. तर मग त्यासाठी आम्ही मग PMCचे हे घेतले. मग तुम्हाला आपल्याकडे आता जवळजवळ तीन जणांचे कोटेशन झाले बरोबर. आणि फिजिबिलिटीसाठी अजून 2 जणांचे, बरं. एकूण 5 जणांचे कोटेशन्स आहेत. तर आम्ही जे फिजिबिलिटी रिपोर्ट नंतर मग PMC होऊ शकेल असेल तिघांची आम्ही त्या सध्या निवड केली आहे. करेक्ट. तर त्यामध्ये तुम्ही एक आहात आणि मग त्याचं रिपोर्टिंग म्हणजे त्यातून मग आम्ही ठरवणार की मग कोणाला पुढे येता येतं. फिजिबिलिटी रिपोर्ट करायला द्यायचं. बरोबर. तर आता आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि काही डॉक्युमेंट्स नाही आहे. ओके. आमचं डीम कन्व्हिन्स झालेलं आहे. करेक्ट. डीम कन्व्हिन्स झालेलं आहे. 90% आम्हाला बेनिफिट आहे. नंतर आम्ही सातबार आमच्या नावावर करून घेतलेलं आहे. पण प्रॉपर्टी कार्ड अजून नाव झालेलं नाही. बरं. बाकी DP प्लॅन वगैरे ते सगळं ते नंतर काढता येतं. बरोबर. अजून काय प्लॉट एरिया साधारणतः किती आहे तुमचा? 1736 स्क्वेअर 1736 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर. आणि कधी तुम्ही त्याचं फिजिकल मेजरमेंट कधी घेतलं आहे? फिजिकल मेजरमेंट करायचं. एकदा घ्यावं लागेल कारण तो एरिया ॲसर्टन करणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळी आपल्या पेपरवर तो एरिया असतो पण फिजिकलमध्ये तो नसतो, तर ते जर आपल्याला ॲसर्टन करावं लागेल. तर एकदा टोटल सेशनचा सर्वे करून आपण तो एरिया पण ॲसर्टन करू शकतो व्यवस्थित. बाकी जुने एक्झिस्टिंग काही ड्रॉइंग्स वगैरे अवेलेबल आहेत, OCचा प्लान आहे किंवा हां. काही पण ते इनविजिबल आहेत. अच्छा. म्हणजे ते लेजिबल नाही. हां. ओके. आम्ही ते सगळं बाकी डीम कन्व्हिन्समध्ये सगळं आलेलं आहे. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे पण ते सध्या ह्याच्या नावावर आहे. बरोबर. ते कळू शकतो की त्यात किती जमीन आहे वगैरे. नाही, ठीक आहे. म्हणजे आता फिजिबिलिटी रिपोर्टला सध्या तरी आपल्याला तसं प्रॉपर्टी कार्ड तुमच्या नावावर ट्रान्सफर करायची इमिजिएट लेवलला तरी काही आवश्यकता नाही आहे. हां. सो आता फिजिबिलिटी रिपोर्टसाठी कसं आहे की तुमचा एक्झिस्टिंग प्लॉट एरिया फक्त आपण मेजर करावं लागेल. नवीन आपल्याला DP रिमार्क जो आहे 2034चा तुम्ही DP रिमार्क काढला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर ऑनलाईन तो काढावा लागेल. आणि तुमचं एक्झिस्टिंग जे काही ड्रॉइंग्स आणि तुमचं कार्पेट एरिया जर तुमचं A विंगचं मला वाटतं OC आलेलं आहे, हां. तर B विंगचं ड्रॉइंग्स काय असतील तर त्याप्रमाणे तो एरिया पण आपल्याला काढावा लागेल की सध्याच्या परिस्थितीत तुमचा जो प्लॉट एरिया त्याच्यावर तुमचं कन्झम्पशन किती झालेलं आहे. आता ऑफकोर्स ते 1:1 पेक्षा जास्तच असेल कारण तुम्ही ते नंतर परत केलं आहे म्हणताय, तर ते आपल्याला फक्त बघावं लागतं काय. सो हे सगळं जेव्हा आपण करू तेव्हा पहिल्यांदा आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये असल्यामुळे आपल्याला जो नियम लागतो तो 33(7)B ही पॉलिसी आपल्याला लागते. सो त्या अंतर्गत आपण जर पहिल्यांदा फिजिबिलिटी बनवून बघावी लागते की याच्यामध्ये आपण कुठे आहोत नक्की. सी ॲज अ सोसायटी मेंबर तुम्ही ऑलवेज एक्सपेक्ट कराल की मला एवढं मिनिमम एरिया मिळाला पाहिजे, सो किती एरिया मिळाला पाहिजे किंवा काय काय अम्युनिटी असल्या पाहिजे प्रोजेक्टच्या, हे सगळं तुम्हाला त्यावेळी कळणं गरजेचं आहे. पण ते 33(7)B जर प्रोजेक्ट विन पोझिशनला येत नसेल तर मग आता काय झालं आहे की ह्या पॉलिसीद्वारे बऱ्याचशा अशा ज्या हे आहेत स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता किंवा स्विच ओव्हर करू शकता. जसं 3311ची एक पॉलिसी आहे, 3320ची एक पॉलिसी आहे. त्या माध्यमातून काय होतं की FSI जास्त मिळतो पण त्याला मिनिमम काही कंडिशन्स आहेत. तुमची रोड विड्थ 12 मीटरपेक्षा जास्त पाहिजे, तुमची ऑलरेडी 90 फीटला तुम्ही आहात त्यामुळे तुमची एलिजिबिलिटी तशी बसते. सो ते फिजिबिलिटी बनवताना ते आपण ऑप्शन पण वर्किंग करणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की नक्की 33(7)B आपल्याला किती एरिया मॅक्सिमम मिळू शकतो की अदर बेनिफिट्स काय मिळू शकतात. प्लस आपण 11ला गेलो किंवा 20ला गेलो तर तिथे काय आपल्याला बेनिफिट्स मिळतील. तर हे सगळे ऑप्शन वर्कआउट जर केले ना तर नक्की तुम्हाला समजून येईल की आपण कुठे आहोत आणि कशा माध्यमातून याला पुढे प्रोसीड करावं लागेल असं. कारण येणारे डेव्हलपर कसं आहे की ते सगळ्याच याने डिटेलमध्ये वर्किंग करतील असं नाही आहे. ते तुमच्याकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी थंब रूलप्रमाणे विचारतील, तर त्यावेळी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते फक्त असं. 3311 काहीतरी अटी असतात. 3311 कसं आहे, 3311 2 माध्यमातून काम होतं. एकतर त्यांना पण मिनिमम रोड विड्थ 12 मीटर लागते.
ती 12 मीटरची विड्थ असेल तर गव्हर्मेंटला SRAला काही युनिट्स बांधून द्याव्या लागतात, त्याला ते PTC असं म्हणतात. तर ते एक पहिल्या ऑप्शनमध्ये कसं आहे की इथेच तुम्ही एखादी साईडला विंग बांधायची की जिथे तुम्हाला PTCनं ॲकोमोडेट करून घ्यायचं. पण हाऊसिंग सोसायटीमध्ये नॉर्मली कोणी तसं करायला बघत नाही, कारण कोणाला स्लममधलं ते, कारण ते कोणाला अलोकेट करणार आहेत, 300 स्क्वेअर फीटचे गाळे कोणाला अलोकेट करणार आहे हे तुमच्या किंवा डेव्हलपरच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. ते SRAवाले ज्या याच्यामधनं देतील ते इथे ती येऊन लोकं राहतील. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हा न्यूसन्स असणार आहे ना, आणि तो अवॉइड करायचा. त्यामुळे PTC कोणाला नको असतं, त्यामुळे दुसऱ्या ऑप्शनमध्ये जातात की त्या ऑप्शनमध्ये तुम्ही PTC दुसऱ्या एरियामध्ये शिफ्ट करू शकता. सो नॉर्मली आता आपल्या इकडचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा कमी रेट असलेल्या ठिकाणी, म्हणजे आता कसं आपण बघा आपल्या एरियामध्ये नॉर्मली कुठे शिफ्ट होतात तर भांडूप वेस्टला तो जो वरचा भाग आहे, सो त्या ठिकाणी बरेचसे PTC स्लमच्या स्कीम चालतात, तर त्या ठिकाणी PTC त्या ठिकाणी शिफ्ट करतात. तर हे सगळं आपल्याला ते बघून त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करावे लागते. 3320 काय आहे? 3320 आहे ना, याला तुम्हाला SRAला नाही जावं लागत, ही तुम्हाला MCGMच्या अप्रुव्हलमध्येच्या अंडर होते. सो 3311 पहिल्यांदा पॉप्युलर होती बऱ्याचशा ठिकाणी. आता काय झालं आहे की लोक 3320मध्ये जास्त जायला लागलेत, कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं की आम्हाला SRAच्या स्कीममध्ये नाही जायचं आहे. SRAमध्ये कसं आहे की प्रीमियम पण कमी आहे, म्हणजे सगळं थोडासा गोंधळाचा कारभार आहे. वेरिन 3320 ही तुम्हाला MCGMमध्ये अप्रुव्हल घ्यायला लागतं. त्याचं पण जवळपास तुम्हाला रोड बीटप्रमाणे 4चा FSI आणि प्लस फंजिबल हे मिळते. त्यामुळे 3307B तुम्हाला FSI या ठिकाणी जास्त आहे. सो ते तिन्ही याच्यामध्ये वर्किंग केलं की त्याच्यात काय अटी आहे 3320 मध्ये? रोड बीट. रोड बीट तर आहेत. हो, तुम्ही तर एलिजिबल आहात त्याच्यामध्ये त्या पद्धतीने. 3320 मध्ये किती आहे? 4 प्लस 35% फंजिबल मिळेल तुम्हाला मिनिमम. आणि 3307 मध्ये त्याच रेंजमध्ये जवळपास. 3.5 प्लस. हो, रोडचा सेटबॅक ऑलरेडी झालेला आहे आणि त्याचं बेनिफिट तुम्ही घेतलेलं आहे ना. त्याच्यावर त्यांनी हे दोन. ओके, मागे बी विंग बांधले त्यांनी. तुमचे अप्रूव्ड प्लॅन्स जेव्हा बघू ना आम्ही, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की कसं घेतले, कारण कसं आहे रोड सेटबॅकला गेल्यानंतर त्याचं परत रिव्हर्ट होत होतो तुम्हाला ह्याच्यामध्ये. सो त्याचं बेनिफिट त्यांनी त्यावेळी घेतलं असेल कदाचित असं, पण ते तेव्हा घेतलं असेल तर ते आता मिळणार नाही. मग त्या केसमध्ये होतं काय, प्लॉट एरिया आपला कमी होतो जो रोड सेटबॅकमध्ये गेला आहे, त्यामुळे ॲक्च्युअल प्लॉट एरिया कमी होतो आणि त्याच्यासमोर कन्झम्पशन वाढतं. त्यामुळे आत्ताच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर ते निगेटिव्ह याला जातं. कारण अल्टिमेटली तुम्हाला जो FSI मिळणार आहे त्यातनंच तुमचं एक्झिस्टिंग कन्झम्पशन कमी होणार आणि प्लस तुम्हाला ॲडिशनल मिळणार आहे. त्यामुळे ते प्रोजेक्टच्या प्रॉफिटेबिलिटीवर त्याचा फरक पडतो असं आहे. हां, तो मेन इश्यू आहे. सो ते वर्किंग आपल्याला करावं लागेल. ते सगळं कॅल्क्युलेशन साधारण म्हणजे असे किती दिवस लागतो फिजिबिलिटी? तुमचे सगळे डॉक्युमेंट जर अवेलेबल असतील ना तर एक 15-20 दिवसाचा कालावधी लागतो. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ जातो कुठे की मार्केट सर्वे करण्यामध्ये जास्त वेळ जातो. तुम्ही आता रेंटवर जाणार आहात तर इथे काय रेंट चालू आहे, प्लस जो आपल्याला सेलेबलचा एरिया काढायचा आहे त्याला पण तुमचा रेव्हेन्यू जनरेशन काढण्यासाठी तुमचा सेलचा रेट किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी आजूबाजूचे प्रोजेक्ट जे आहेत ते थोडे सर्वे करावे लागतात. सो तो एकदा सर्वे झाल्यानंतर बाकीचे कॅल्क्युलेशन्स आहेत त्याला जास्त काही वेळ लागत नाही, पण तुमचं डॉक्युमेंटेशन आल्यानंतर 15-1 दिवसामध्ये होईल फिजिबिलिटी रिपोर्ट. डॉक्युमेंट आता तुमच्याकडे ऑलमोस्ट जर असेल तर काहीच इश्यू नाही. मला फक्त वाटतं DP रिमार्क्स तुम्ही काढलावा नसा तर तो 2 दिवसामध्ये येतो. टोटल सेशनचा सर्वे केला नसेल तर तो 4 ते 5 दिवसामध्ये, म्हणजे एका दिवसात ते सर्वे करतात आणि 2 दिवसात कॅट ड्रॉइंग बनवून तुम्हाला पाठवतात. म्हणजे हा एक 3-4 दिवसाचा कालावधी त्याला जातो. DP रिमार्क्सला 2 दिवसात, म्हणजे अगदी आठवड्याभरात जे काय डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहे तेवढं मिळू शकेल. PR कार्डवर तुमचं नाव ट्रान्सफर झालेलं नसेल त्याची आता सध्या काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे एवढ्या बेसिक मिनिमम त्याच्यावर एरिया किती आहे ते कळेल. हां, म्हणजे जस्ट एक कन्फर्म करण्यासाठी आपल्याला तो एरिया लागतो. म्हणजे तुमचं डीम कन्व्हिन्स डॉक्युमेंट आणि प्रॉपर्टी कार्ड हे दोन्ही आपल्याला, आणि तुमचं फिजिकल सर्वे, या तिन्ही गोष्टी आपल्याला मॅच कराव्या लागतात. काय डिफरन्स आहे काय ते बघावं लागतं. मग त्यातला त्यात मिनिमम जो एरिया आहे तो एरिया कन्सिडर करून आपण फिजिबिलिटीसाठी जातो. लागणार आहे की आमच्या सोसायटीचा जो मंजूर प्लॅन आहे ओरिजिनल, हां, त्याचे पण अप्रूव्ड प्लॅन दोन्ही विंगचं
तर तुम्ही एखाद्या RTIचं ॲप्लिकेशन करा ना कॉर्पोरेशनला आणि तिथून घ्या ना. आपले सगळे ड्रॉइंग्स तुमचे याला विक्रोळीला असतील आता सगळे. ते झालं त्याची स्टोरी नंतर पण ते अच्छा. एकदा करायला पाहिजे ते परत एकदा. परत एकदा करा. अच्छा, आम्ही जर केलं- केला होता का प्रयत्न? तिथे नसेल तर त्यांच्या गोडाऊन आहे याला नवी मुंबईला, तिथे मिळतं. हे तुम्ही म्हणजे कोणाला अप्रोच करा. तिकडचे जो ऑफिस त्या पर्टिक्युलर ऑफिसमधले जे ऑफिस पिऊन्स वगैरे असतात ना त्यांनाच सरळ पकडायचं. मग तेच तुम्हाला सगळं काढून देतात. तिथे शोधतात, तिथे नसेल तर त्यांना ते पूर्ण त्या तुमच्या प्रोजेक्टच्या संदर्भात एक लमसम फी देऊन टाका. म्हणजे पहिले पैसे नाही द्यायचे, त्यांना सांगा ते काढून दे, मग तुला देतो सगळे. तिथे नसेल तर ते नवी मुंबईच्या गोडाऊनमधून शोधून आणून देतात, प्रोव्हायडेड फाईल असली तर. अच्छा. पण मिळते फाईल बऱ्यापैकी गोडाऊनला, तर मिळतेच मिळते. आत्ता तरी सर काय आलं की आता जेवढे अप्रोच होतात ना ते सगळं स्कॅन करून हे लोक रेकॉर्ड मेंटेन करतायत. पण मागचे जुने होते ना ते सापडणं फार गड. सगळं मॅन्युअल होते ना, सगळं कुठेच मिळत कुठेच नाही, मिळत पडले नाही, कुठेच सगळे. मिळत नाही. आणि कोविडमध्ये तर अजूनच अजूनच प्रकार वेगळा प्रकार. घडलाय सगळा. हे एक्झिस्टिंग जे यूज केलेलं आहे त्याचं ऑलरेडी अप्रूव्ह प्लॅन पासच नाही ना, म्युन्सिपाल्टीमध्ये करायला पाहिजे. नाही, आता कसं आहे बघा, जे ही बिल्डिंग बांधली आहे म्हणजे त्यांनी अप्रुव्हल घेतलं असतं. हो. त्याच्याशिवाय कन्स्ट्रक्शन एवढं त्यावेळी एवढं तर देणार नाहीत. कदाचित त्यांनी बांधल्यानंतर OC-साठी जे काय फॉर्मॅलिटी लागते, जे पैसे भरायला लागतात किंवा पुढची फॉर्मॅलिटी कदाचित त्यांनी केलेली नसावी. सो तुमचं जेव्हा ड्रॉइंग बघू तेव्हा आपल्याला नक्की कळेल की काय सँक्शन प्लॅन आहेत आणि काही नाही आहेत. ते सगळं ड्रॉइंग बघितल्यानंतर आपल्याला त्याची क्लॅरिटी येईल. पण आता तिथे पण लोक राहत आहेत म्हणजे जे आपल्या सोसायटीमधले मेंबर आहेत, त्यामुळे त्यांना घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. सो त्यांना पुढे घेऊन जायचं म्हटल्यानंतर नाही लागलं खरंच. हो, पण आता त्याला काहीच करू शकत नाही ना साहेब, तिथे राहतो. त्याला काहीच करू शकत नाही आहे. कारण त्यावेळी हे बांधलं गेलं, लोकांनी फ्लॅट डेव्हलपरकडनं विकत घेतलेत आणि एवढे वर्ष राहत आहेत. सो असं मुंबईमध्ये बरेचसे प्लॉट आणि बऱ्याचशा हे आहेत, त्यांना तुम्हाला बरोबर घेऊनच जावं लागणार ते आहे. आहे. सो त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते सगळं ड्रॉइंग्स बघितल्यानंतर नक्की कळेल काय आहे. त्याप्रमाणे एक स्टेटमेंट बनावी लागेल असं. आपलं हे जे पुढचं समजा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर मग आपल्याला तो लोकांना असं सांगावं लागेल त्याचं. हां, पहिल्यांदा फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमच्याबरोबर बसून डिस्कस करणार, तुम्हाला तो पूर्ण समजावून सांगणार असं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते मेंबर्सला सर्क्युलेट करा किंवा मग एखादी मीटिंग घेऊन त्यांना प्रेझेंट करता येईल त्या पद्धतीने. आणि त्याच्यावर जर तो फिजिबल असेल तरच मग पुढे जावं लागेल. हां, 100% ना. तुमचं आता जर पोटेन्शियल बसत नाही आहे, प्रोजेक्टची प्रॉफिटेबिलिटी नाही आहे, उद्या डेव्हलपर म्हणतो आहे किंवा आमच्या फिजिबिलिटीप्रमाणे पण तुम्हाला 8 आणि 10% एरिया मिळतो आहे, तर त्याच्यासाठी जाण्यात काहीच अर्थ नाही ना. फक्त 10%साठी पुढे जाण्यात काहीतरी सायझेबल एरिया मिळाला पाहिजे. म्हणजे लोक रिडेव्हलपमेंटमध्ये काय एक्सपेक्ट करतात की बाबा आता माझं 1 BHK आहे, तर ॲडिशनल 1 बेडरूम एक ॲड झाला पाहिजे विथ टॉयलेट, अटॅच टॉयलेट. म्हणजे तेवढं जर मिळालं तरच रिडेव्हलपमेंटला जाण्याचा अर्थ असतो ना. सो ते सगळे पॅरामीटर्स आपल्याला बघावे लागतील, कसं आहे काय करता येईल. त्याच्यानंतर पुढचं मग PMCची वार. हां, नंतर मग ते सगळं पुढची स्टेज सगळं होतं. हा PMCचा खर्च तो बिल्डर देतो का? आता 79 पॉलिसीमध्ये सांगितलं आहे की PMC तुम्हाला अपॉइंट करायचं आहे. सो PMC तुम्ही का अपॉइंट करतात की बाबा तुमच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही अडचणी येऊ नये, लिगली टेक्निकली तुम्ही कुठे अडकू नये, की तुमची प्रोसेस पूर्ण जावी. तसं तुमचे डॉक्युमेंट आहेत, लिगल डॉक्युमेंट्स आहेत, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, PAAचा ॲग्रीमेंट आहे, कन्सेंट आहेत, पॉवर ऑफ अटर्नी आहे. याच्यामध्ये आपल्या मेंबर्सचा इंटरेस्ट सेफगार्ड करणं तेवढंच गरजेचं आहे. सो डेव्हलपर वन सायडेड ॲग्रीमेंट देणार, तुम्ही त्या सहाय्य करणार, तसं काही होऊ नये. कन्स्ट्रक्शन करताना त्याच्या पूर्ण क्वालिटीवर कंट्रोल राहावा, सुपरविजन व्हावं. तुम्हाला पुढची मिळणारी वास्तू ही पुढच्या 80 वर्षासाठी व्यवस्थित राहिली पाहिजे. त्याच्यासाठी बेसिक तुम्ही जे काही स्पेसिफिकेशन देतात त्याप्रमाणे तिकडे एक्झिक्युशन होणं गरजेचं आहे. तर ते होतं आहे की नाही होतं आहे हे पण सुपरवाईज करणं गरजेचं आहे ना. सो ह्या सगळ्या गोष्टी का करतात तुम्ही, की तुमचा प्रोजेक्ट स्मूथली आणि व्यवस्थित व्हावा. सो याचे पैसे तुम्हालाच द्यायचे असतात. तुमच्यातर्फे PMC आणि लिगलचे पैसे जे अपॉइंट केलेले असतात ते तुम्हालाच द्यायचे आहेत. पण आता प्रत्येक सोसायटीमध्ये कसं आहे की काही फंड्स अवेलेबल नसतात. मग सोसायटी म्हणते ते तुम्ही डेव्हलपरकडनं घ्या, पण ते पैसे जर डेव्हलपरकडनं मी घेतले तर मी त्याच्यावर कंट्रोलच करू शकणार नाही. सो तर आम्ही टेंडरमध्ये काय प्रोव्हिजन करतो की PMC जे सोसायटीतर्फे आणि लिगल अपॉइंट केलेले आहेत त्यांचे जे पैसे आहेत ते डेव्हलपरने सोसायटीकडे द्यावे. सोसायटी विल सी द परफॉर्मन्स ऑफ बोथ द दिस थिंग अँड देन ॲज पर देअर स्केड्यूल दे विल रिलीज द पेमेंट आफ्टर कम्प्लीट सॅटिस्फॅक्शन. सो अशा पद्धतीने ते रूट होतात. पण ते घ्यायचे त्याच्याकडनंच, जर तुमच्याकडे नसतील तर ते तिथून तुमच्याकडे येणार. आणि जेव्हा माझी एखादी ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली तेव्हा मी तुम्हाला माझं बिल रेज करतो
असं आहे. ते बिल रेज केल्यानंतर तुम्ही ते बघणार, ते काम व्यवस्थित झालं आहे की नाही, तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते रिलीज करणार. मग अशा माध्यमातून ते मुंबईमध्ये चालतं सध्या. टोटल कंट्रोल हा मग कमिटीचा असतो. हां, म्हणजे PMC तुम्ही अपॉइंट केलेला आहे टेक्निकल सगळ्या गोष्टींसाठी. फायनल ऑथॉरिटी पूर्ण तुमच्या कमिटीचीच असते. म्हणजे इवन काही गोष्टींमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत, काही डिसिजन्समध्ये काही हे करायचे आहे, काही फ्लेक्झिबिलिटी ठेवायची आहे, काय ठेवायचं, हे सगळं फायनल कॉल हा तुमचा आहे. म्हणजे वी वर्क ऑन बिहाफ ऑफ सोसायटी असं आहे. फक्त तुम्हाला टेक्निकली गाईड करण्यासाठी आम्ही आहोत. सगळे डिसिजन तुमचेच असणार आहेत असं. मग जो सुरुवातीचा जो खर्च आहे, तो टेंडर जेव्हा टेंडर प्रोसेसिंग करता, हां हे टेंडर ठरवता, हां. हे करता, हां तर तो जो खर्च तुम्ही जो दिलाय ना, हां, त्याच्या तो सध्या तुम्हाला सगळा तुमच्या पॉकेटमधून करावा लागतो. आणि एकदा डेव्हलपरची नियुक्ती झाली की ते तुम्हाला नंतर रिएम्बर्स करतात, त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर. तोपर्यंत नाही. मग तोपर्यंत त्यांच्या अपॉइंटमेंटपर्यंत जो काय प्रोसेस आहे, त्यासाठी जो काय लागणारा खर्च आहे, हा सगळा तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून करावा लागतो. म्हणजे तसं सँक्शन घेऊन ठेवावं लागेल. हो, तुम्हाला तुमच्या लोकांकडनं सँक्शन घ्यावं लागतं. आणि मग आता काय म्हणते, आता आम्ही फक्त PMC पुरतीच म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्टपर्यंत सँक्शन पुढचं जे सँक्शन आहे ते आम्हाला घ्यावं लागेल तुम्हाला. मग त्याची कल्पना द्यावी लागेल. हो. काय असते अप्रॉक्सिमेट तरी? काय तुम्ही पहिल्यांदा आता फिजिबिलिटी रिपोर्ट जर बनवायचा असेल तर साधारणतः 50,000 प्लस GST नॉर्मल रेवची जी रेंज आहे ती असते. आणि त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपर नियुक्त करेपर्यंत हा जो 3 ते 4 महिन्याचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये सगळ्या वेरियस स्टेजेस आहेत. जसं तुमची फिजिबिलिटी झाल्यानंतर पहिलं ड्राफ्ट टेंडर आम्ही तुम्हाला बनवून देतो, ते तुमच्या सगळ्या मेंबर्सला आपण समजावून सांगतो. त्याच्यानंतर ते तुम्हाला फ्लोट करायला मदत करतो. ते आलेल्या ज्या ऑफर्स येतात त्यांना इव्हॅल्युएशन करून टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं, कमर्शियल इव्हॅल्युएशन होतं, तुमचं महारेराच्या रिलेटेड इव्हॅल्युएशन होतं, त्याच्यानंतर फिनान्शियल लेवलला त्याचं इव्हॅल्युएशन होतं. हे सगळे रिपोर्ट बनवून डेव्हलपरबरोबर ज्या 1-to-1 मीटिंग असणार, त्या प्रत्येक मीटिंगला आम्ही प्रेझेंट असणार. सो त्या मीटिंगमध्ये काय क्वेश्चनर विचारले, प्रश्न कसले विचारले जातील, त्याचा क्वेश्चनर आम्ही तुम्हाला देऊ. त्यांच्या साईट व्हिजिट जेव्हा होणार आहे तेव्हा त्यांच्या प्रत्येक साईट व्हिजिटला आमचा रिप्रेझेंटेटिव्ह असणार, तो तुम्हाला मदत करणार ते बघायला सगळं. त्यांच्याबरोबर निगोशिएशन जे होणार ते आम्ही तुम्हाला सांगू कशा पद्धतीने करायचं आहे. सो टिल द फायनलायझेशन ऑफ डेव्हलपर या सगळ्या प्रोसेस होणार. त्याच्यासाठी टेंटेटिव्हली 3 ते 4 लाखाची कॉस्टिंग असते. सो तो जो काय खर्च असतो सुरुवातीपर्यंत हा तुम्हाला बेअर करायचा असतो. नाही म्हणजे आता हा तुम्हाला मी सगळा स्कोप ऑफ वर्क मी तुम्हाला ॲज अ PMC म्हणून सांगितला. तुम्हाला लॉयरची खरी आवश्यकता पडते डेव्हलपर अपॉइंटमेंट झाल्यानंतर, कारण त्यांना लेटर ऑफ इंटेंट द्यायचं आहे, त्याच्यानंतर त्यांचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करायचं आहे, पॉवर ऑफ अटर्नी आहे, इंडेमनिटी बॉन्ड आहेत, PAAAचं ॲग्रीमेंट आहेत. हे सगळं करायला त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला लिगलची अपॉइंटमेंट करावी लागते. म्हणजे डेव्हलपरची नियुक्ती करायच्या अगोदर एखाद आठवडा समजा, तोपर्यंत तुमचे लिगल बोर्डवर पाहिजेत. जसं डेव्हलपर अपॉइंट होतील त्यांना आपल्याला पहिल्यांदा लेटर ऑफ इंटेंट द्यावं लागतं, मग ते 79ची प्रोसेस चालू करणार. तर त्या सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत. 79 हे सगळ्यांसाठीच आहे ना, म्हणजे हां, फक्त मानवाल्यांसाठी असं नाही 79 हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही रिडेव्हलपमेंटला कोणत्याही बिल्डिंगला जायचं असेल तर त्यांना या बेसिकली गाईडलाईन्स आहेत. हे GR नाही आहे, हा गाईडलाईन्स आहेत. त्या तुम्ही फॉलो केल्या तर काय होतं की प्रॉपर ट्रान्सपरन्सी मेंटेन राहते. आपण सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन पुढे जातो. त्यामुळे फ्युचरमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ना ते येत नाहीत. लोकांना तुम्ही बरोबर घेऊन चाललात, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात, त्यांच्या अडचणी समजून घेतल्यात, त्यांच्या क्वेरी वेळच्या वेळी रिझॉल्व केल्यात, तर पुढे काही अडचण येत नाही. मग काही सोसायटी काय करतात, घाईघाईमध्ये पटापट फिजिबिलिटी बनवला, टेंडर काढा, डेव्हलपर आणा, हे सगळं घाईघाईमध्ये होतं. असं न करता तुम्ही जे मेन डिसिजन्स आहेत हे सगळ्या स्पेशल एजंटसमोर लोकांना इंटिमेट करा. मग त्या पद्धतीने प्रॉपर ट्रान्सपरन्सी राहिली ना की लोकांची पण ट्रस्ट लेवल वाढते आणि मग तुम्हाला पुढचे सगळे डिसिजन घेण्यासाठी ते तुम्हाला समोरनं मदत करतात. ते असं ह्याच्यामध्ये ना की आपल्याला 100% कन्सेंट लागतो का? नाही. 79च्या मीटिंग तुम्ही जर पॉलिसी वाचली असेल ना तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्हाला पहिल्या ज्या तुमच्या मीटिंग आहे, आता जसे तुम्ही घेतली 1/4 लोकांनी तुम्हाला लेटर दिलं, त्या मीटिंगला 67%चा कोरम फार महत्त्वाचा असतो. तो कोरम नसेल तर ती मीटिंग ग्राह्य धरली जात नाही. तर तुम्ही मला म्हणालात की तुमचा बहुतेक 85च्या वरच आहे कोरम तुमचा, त्यामुळे ती मीटिंग तुमची ग्राह्य धरली जाते. दुसरी मीटिंग जी आहे ज्याच्यामध्ये डेव्हलपरची नियुक्ती करायची आहे त्या मीटिंगला सुद्धा 67%चा कोरम महत्त्वाचा आहे.
आणि इन बिटवीन जेवढ्या मीटिंग आहेत त्याला कोरम नसेल तरी चालेल, पण जे काही डिसिजन्स तुम्ही घ्याल त्याच्यासाठी 51% लोकांचं कन्सेंट असणं गरजेचं आहे ऑफ टोटल स्ट्रेंथ. तुमच्या कोरमचं नाही, तुमची जी टोटल स्ट्रेंथ आहे ना त्याची आउट ऑफ टोटल. आणि मग तुम्ही कोणतंही डिसिजन घेऊ शकता. मग उरलेले 49% मेंबर तुमच्या विरोधात जरी गेले तरी कोर्टात स्टे मिळणार नाही, पण प्रोव्हायडेड तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या पाहिजेत. तुमच्या कमिटीच्या मिनिट्सचं मीटिंग तुम्हाला, आजची मीटिंग पण तुम्हाला मिनिट्स रेकॉर्ड केले, तुम्हाला मिनिट्स लिहावं लागतील. हा तुमचा एक ॲडिशनल बॅकअप झाला, पण मिनिट्स तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. आज आम्ही ह्या PMCवर डिस्कशन केलं, असं असं केलं, 2 ओळी लिहा, पण ते लिहा. तुमची आजची मीटिंग तुम्हाला रेकॉर्डर आणावी लागेल कमिटीचे. हे जे मिनिट्स ऑफ बुक्स आहेत ते सगळे वेगळे करा. आत्ता जस्ट तुम्ही प्रोसेस चालू केली आहे, सो कमिटीची रिडेव्हलपमेंटच्या ज्या मीटिंग्स आहेत त्याचं रजिस्टर वेगळं करा. SGM तुम्ही आता बऱ्याचशा तुम्हाला SGM घ्यावे लागणार आहेत, त्याचं रजिस्टर वेगळं करा. ही 2 रजिस्टर वेगवेगळी करा. मी तुम्हाला ते मिनिट सगळं वेगळेच ठेवतो. नाही, SGMचे तुमच्या रजिस्टर रिडेव्हलपमेंटसाठी जे तुम्हाला स्पेशल SGM घ्यावे लागतील ना त्याचं मिनिट्स वेगळं करा. बुक 2 मिनिट्स बुक वेगवेगळी करा. म्हणजे तुम्हाला लिहायला पाहिजे का की आम्ही टाईप करून ते काही चालेल, तुम्ही टाईप करून लिहा, प्रिंटआउट काढा आणि चिटकवा, हे करा, काही करा. हो, सो ते टाईप करून प्रिंट काढून लावलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. पण ते आता जी मेंबर्स उपस्थित आहेत ना त्यांची जी सह्या आहेत ना हां त्या पण आवश्यक. ते हो. घेऊ ना. सह्या आवश्यक आहे. तुम्ही एक मगाशी बोललात की इथल्या तुम्ही प्रोजेक्टचं काहीतरी सर्वे करा. हां, प्रोजेक्टचं सर्वे इन द सेन्स कसं आहे की आपण जेव्हा फिजिबिलिटी बनवतो ना त्यावेळी डेव्हलपरच्या काही जे युनिट सेलचे असतात, तुम्हाला तुमचा एरिया मिळणार विथ ॲडिशनल. डेव्हलपरला काही सेलसाठी पण एरिया असेल ना, त्यातून रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी त्याला सेलचा रेट डिफाईन करावा लागतो, तर तो आम्हाला मार्केट सर्वेमधनं मिळतो. असं आहे. मला तेच विचारलं की तुम्हाला इनपुट मिळतं का, म्हणजे तुमचा ॲक्सेस कसा असतो, म्हणजे आता आमची इथे मांडुगावचेच प्रोजेक्ट तुम्ही सर्वे करा ना, सी आपल्याला कसं आहे, Construction आहेत ते करा. हां, म्हणजे सिमिलर काइंड ऑफ प्रोजेक्ट आपल्याला सर्वे करावे लागतात. आता याच्यामध्ये तुमची प्लॉट साईज साधारणतः 2000 स्क्वेअर मीटरच्या रेंजमधले आपल्याला प्रोजेक्ट बघावे लागतील. म्हणजे जे स्टँड अलोन आहेत, असं मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्याचा रेट डिफर होणार. बरोबर, तुमचा जो आहे प्रोजेक्ट त्या अनुषंगाने आजूबाजूला काय चालू आहे त्या पद्धतीने रेट काय. आता तसा त्या व्हॉल्यूमचा आणि तशा पॅटर्नचा जर प्रोजेक्ट नसेल मग थोडं ॲव्हरेजिंग करावं लागतं त्या पद्धतीने, कारण तसेच प्रोजेक्ट आजूबाजूला चालू असतील असं काही सांगता येत नाही ना. सो तो आमचा एक्सपिरियन्स आहे की आता हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे, याला हा रेट चालू आहे, मग ह्या प्लॉट एरियाला प्रोपोर्शनेटली काय रेट असला पाहिजे, त्याचं लोकेशन कुठे आहे, याचं लोकेशन काय आहे, तो आतल्या गल्लीमध्ये आहे की हा मेन रोडवर आहे का, कसं आहे, कमर्शियल आस्पेक्ट काय आहेत, व्ह्यू काय मिळतो आहे, हे सगळे पॅरामीटर स्टडी करून एक ॲव्हरेजिंग आम्ही करतो त्या पद्धतीने. असं पण मला ते प्रोजेक्ट ॲक्सेस तुम्ही अप्रोच करा तर मग देतात तसे इनपुट मिळतात. आता एवढे वर्ष फील्डमध्ये आहोत, मोस्टली सगळे डेव्हलपर, त्यांचे मार्केटिंगवाले, सेल्सवाले जवळपास सगळे ओळखतात, त्याच्यामुळे मी तो ॲक्सेस कधी जायलाही लागत नाही. म्हणजे फोनवर पण इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, पण कसं आहे की फिजिकल जेव्हा आपण जातो ना तेव्हा बरेचसे पॅरामीटर्स आपल्याला कळतात. म्हणजे आता कसं आहे की पार्किंगचे रेट आता सध्या काय चालू आहेत, म्हणजे 8 लाखापासून 10 लाखापर्यंत चालू आहेत. इथे पर्टिक्युलर कोणत्या टाईपची पार्किंग आहे, पोडियम आहे त्या ठिकाणी किंवा त्यांनी हे केलं आहे का, टॉवर पार्किंग केली आहे का, त्याचे काय रेट ते घेत आहेत ते पण आपल्याला त्या ठिकाणी कळतं. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आता डेव्हलपमेंट चार्जेस पण कोट करतात, ते जवळपास 500 ते 1000 रुपये पर स्क्वेअर फीटच्या रेंजमध्ये असतात. सो ते पण एक त्यांचं ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेशन मॉडेल झालेलं आहे. म्हणजे फ्लॅट विकल्यानंतर जे रेव्हेन्यू येणार तो A, पार्किंग विकल्यानंतर जो रेव्हेन्यू होतो तो B, आणि तिसरा तुमचा ॲडिशनल एक्सपेन्सेस जे घेतात डेव्हलपमेंट चार्जेसच्या हेडखाली दॅट इज C. सो A + B + C तुमचं आता रेव्हेन्यू जनरेशनचं मॉडेल झालेलं आहे. असं सो ते सगळं बघावं लागतं, ॲव्हरेजिंग काय येतो, कसं येतो. ते नवीन फ्लॅट घेणार त्यांच्यावर लागू आहे ना, जुने जे मेंबर्स आहेत त्यांच्यावर पण ते नाही त्यांच्यासाठी नाही, ते सेलमधनंच घेणार, हां. पण ते तेवढे त्यांच्याकडनं पैसे घेणार ना, ते आपल्याला स्क्वेअर फीटवर कन्वर्ट करावे लागतील ना. म्हणजे तो 20,000चा रेट म्हणतोय की मी 20,000ने विकतोय, पण हे सगळं जर तुम्ही ॲड केलं तर ते 22 होतील, 23 होतील ना रेट. सो आपल्याला तो रेट पकडावा लागेल ना त्या पद्धतीने. असं आहे.
वेगळं दाखवणार नाही. चालूच हां? आहे. वेगळं दाखवणार नाही त्याच्यातच ते पॅकेजमध्येच नाही असतं. आता बघा कसं आहे सेलची स्ट्रॅटेजी काय आहे की तुम्ही पहिल्यांदा काय विचारता तिकडे गेल्यानंतर की अरे बाबा हे काय रेट चालू आहे. पहिला इम्पॅक्ट काय आहे सर 20,000चा रेट चालू आहे. अच्छा 20,000चा रेट चालू आहे ठीक आहे. म्हणजे एक जो विकत घेणारा असतो ना त्याला ती लोअर फिगर मिळते 20,000चा रेट चालू आहे. पण ते क्लब करून नंतर जेव्हा तो बसतो सगळं हे करून त्यावेळी तो पहिला त्याने माइंडसेट बनवलेला असतो अरे 20,000 म्हणजे माझ्या बजेटमध्ये बसतं आहे. म्हणजे मी त्याने एक स्टेप पुढे घेतलं आणि त्यांच्या मिटिंगला बसला. मग त्याच्यानंतर तो सांगतो सर ठीक आहे पार्किंग घ्यायची असेल तर तुम्हाला साधारणतः 8 लाख द्यावे लागतील आणि याच्याबरोबर आम्ही हे डेव्हलपमेंट चार्जेस मीटर याचे सगळे 800 रुपये पर स्क्वेअर फीट घेतो. मग हे असं ते क्लब करून देतात. एकत्र 24 सांगितलं तर तो इम्पॅक्ट वेगळा होतो ना असं आहे. पण हे जे तुम्ही सांगताय त्यांचा प्रश्न होता हां की एक्झिस्टिंग नाही एक्झिस्टिंगवाल्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये आपल्याला तुमचं जे घर आहे त्या ठिकाणी जो ॲडिशनल एरिया देणार आहेत ते तुम्हाला नवीन तुमचं घर तसंच्या तसं मिळणार. आता याच्यामध्ये एक आत्ता गेल्या 2 वर्षापासून एक नवीन ड्रॉबॅक चालू झाला आहे. तो म्हणजे की तुमचं जुनं घर एक अझ्युम करा 500 स्क्वेअर फीट आहे तुम्हाला 600 मिळणार आहे. तर पहिल्यांदा असं होतं की स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन हे डिफरन्शियल एरिया जो होता म्हणजे 100 स्क्वेअर फीटचा डिफरन्शियल एरिया होता त्याच्यावर ॲप्लिकेबल होतं आणि GST पण त्याच्यावर ॲप्लिकेबल होतं. पण आता काय झालेलं आहे की स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन अजूनही डिफरन्शियल एरियावरच ॲप्लिकेबल आहेत बरोबर. आणि एक्झिस्टिंग मेंबर्सना आता जर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जर तुम्ही DAमध्ये सगळ्या मेंबरनी सह्या केल्या तर फक्त 100 आणि 500 600 रुपये भरून तुम्ही तुमचं PAAA रजिस्टर करू शकता. सो त्याला आता स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन काही नाही आहे. पण 5% GST ॲप्लिकेबल केलं आहे. 5% GST म्हणजे काय केलं आहे डिफरन्स नॉट डिफरन्स ऑन एंटायर कॉस्ट. अशी नाही तशी मागणी आहे. सो आता तुमचं कसं होणार आहे 600 स्क्वेअर फीटचं तुम्हाला प्रपोज एरिया मिळणार आहे त्याला आपण 20,000चा मार्केट रेट पकडू. मग त्याला रेट काय पकडतात डेव्हलपरने पहिलं युनिट ज्या रेटने रजिस्टर केलं आहे तो रेट कन्सिडर करतात. म्हणजे समजा त्याने पहिलं माल विकताना 1,000-2,000 कमी केलं असेल 18,000ने जरी विकलं असेल तर 18,000 मल्टिप्लाय बाय तुमचे 600 म्हणजे आणि त्याच्यावर 5% GST. सो हे सुरुवातीला कोणी सांगत नाही. तर आपण टेंडरमध्ये टाकताना हे सगळं टाकून देतो की GSTची लायबिलिटीसुद्धा डेव्हलपरची आहे. नाहीतर काय होणार की तुम्ही ज्यावेळी पोझिशन घ्यायला जेव्हा जाता तेव्हा हे सगळं सरप्राईज एक्सपेन्सेस समोर येतात. डेव्हलपर बोलतो पहिले GSTचे पैसे भरा मग पोझिशन देतो. मग हा प्रत्येक मेंबरवर 5-5, 6-6 लाखाचा ॲडिशनल बुरदंड आहे. सो आम्ही हे टेंडरमध्ये पण टाकतो डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पण इन्कॉर्पोरेट करतो की रिहॅबची जी लोकं आहेत त्यांचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि GST कॉम्पोनंट हे सगळं डेव्हलपरने बेअर करायचं आणि त्या पद्धतीने तुमची ऑफर द्या. आणि सुद्धा ते आपला जो आता आमचा जो कार्पेट आहे त्याच्यावर समजा त्याने ॲडिशनल काहीतरी 30-25% दिले. त्या व्यतिरिक्त जर आपल्याला तो जो फ्लॅट आहे सर्वांनी जर ठरवलं की अजून ॲडिशनल आपण त्याच्यात विकत घेऊया हां तर ते असं होतं का? होतं ना असं होतं जो त्यांचा काही डिस्काउंट पण असेल हो 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 देतो. सो नॉर्मल ट्रेंड काय आहे की कमी रेट असतो. नाही 15-20% नाही देत पण 10%ची स्टँडर्ड प्रोव्हिजन आहे. जो त्यांचा सेलचा रेट चालू आहे त्याच्यामध्ये 10%चा आपल्या मेंबरला डिस्काउंट मिळतो त्याच्यामध्ये 20ला 2,000 रुपये पर स्क्वेअर फीट. म्हणजे सगळ्याच मेंबरने ठरवलं की आपण 100 स्क्वेअर फूट. काही डेव्हलपरचं असं असतं की तो ॲडिशनल एरिया परचेस करण्याला काही लिमिट नसतं. काही डेव्हलपर एरियाचं लिमिट देतात की मी माझ्या ज्या सेल कॉम्पोनंटमधनं पहिले 3,000 स्क्वेअर फीट असतील तेच मी फक्त तुम्हाला डिस्काउंट रेटने देईन. सो ते आपल्याला त्यांच्या निगोसिएशन करताना त्या सगळ्या गोष्टी फायनल करून घ्याव्या लागतात. सो आपण त्या स्टेजला आल्यानंतर आपण मेंबर्सना पण एक कॉल देऊ की बाबा कोणाकोणाला ॲडिशनल एरिया परचेस करायचं त्यांनी सोसायटीकडे नावं द्या. अगदी 1 आणि 2 लोकं असतील तर निगोशिएट नाही करता येणार आणि तो डिस्काउंट पण तुम्हाला देणार नाही. पण कमीत कमी 50% मेंबर जर इंटरेस्टेड असतील तर आपण त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने डिस्काउंट म्हणजे 10च्या पण थोडंसं पुढे जाऊन एक डिस्काउंट करता येईल. जर त्याचा पण सायझेबल एरिया विकला जात असेल तर तसं पण त्याचं मार्केटिंग आणि सेल्सची कॉस्ट वाचते. त्यामुळे ते बेनिफिट तो आपल्याला इथे पास ऑन करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी शक्य होतील जर आपली मेजॉरिटी असेल मॅक्झिमम लोकं परचेस करणार असतील तर ते शक्य होतं. आणि ते पण डिस्ट्रीब्युशन अगदी युनिफॉर्म होतं. म्हणजे कोण म्हणेल मला 50 स्क्वेअर फीट पाहिजे, कोण म्हणेल मला 70 पाहिजे, कोण म्हणेल 85 पाहिजे, असं नाही होणार. सो एखादा ॲडिशनल एरिया पाहिजे असेल तर आमचं कॅल्क्युलेशन असं असतं की आपण एक 12x10चा एक बेडरूम पकडतो म्हणजे 120 स्क्वेअर फीट ते झाले आणि त्याला अटॅच एक टॉयलेट बाथरूम म्हणजे 7 × 28 30
120 आणि 30 म्हणजे एक 150 स्क्वेअर फीट जर तुम्ही ॲडिशनल एरिया परचेस केला तर एक ॲडिशनल बेडरूम क्रिएट होऊ शकते. हे त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन आहे. सो असं मध्ये कोणी 70, 60, 80, 50 असं होणार नाही, कारण एक ग्रीड गेली ना की ती खालून वरपर्यंत ग्रीड सेम जाते. सो त्याच्यात जास्त व्हेरिएशन नाही होणार असं. आणि आता एक्झिस्टिंगमध्ये पण ना व्हेरिएट असेल. हां. म्हणजे काही लोकांचे फ्लॅट आहेत ना, म्हणजे कार्पेट त्यांचे 425 आहेत. हां, काही लोकांचे 630 वगैरे आहेत, 650 आहेत बिल्डिंगचे. 2 BHK. 2 बी आणि कुठीनचं किती आहे? 600 नाही 525 असं. मग ते जसं जे काही कमी जास्त असतं ना, ते पण लेवल कशी करतात? नाही ते आता बघा किती व्हेरियंट आहेत ना ते आपल्याला बघावे लागतात. आता एक अझ्युम करा की कोणाचा 425 आहे आणि कोणाचा 415 आहे, म्हणजे 10 ते 12, 15 स्क्वेअर फीटचा जर डिफरन्स असेल ना तर त्यांना आपण एकाच टाईपमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो जो कमी एरियावाला जो आहे ना, तो जो डिफरन्शियल एरिया त्याला परचेस करायला सांगून त्याचं पण युनिट त्या पद्धतीने आपल्याला बनवता येईल. सो जेवढे व्हेरियंट तुम्ही कमी कराल तेवढं तुमचं प्लॅनिंग चांगलं होणार. जेवढे व्हेरियंट जास्त होतील ना तेवढं फ्लोअर प्लेटवर ते बसवायला डिफिकल्ट जातं. सो ते तुमचं एक्झिस्टिंग एरिया बघून आपण त्या पद्धतीने प्लॅनिंग करून देऊ शकतो. हां, ते मेंबर्सना सांगावं लागेल आपल्याला. 4 व्हेरियंट ठीक आहेत, म्हणजे अगदी 6-7, 7-7 पण आम्ही बसवलेत, तसं काही नाही आहे. पण 4 व्हेरियंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्रा जर कोणी घेतली सगळ्यात मॅक्झिमम लोकांनी, मग ते आपली नंतर सेलेबल फ्लॅट्स आहेत ते कमी होतील. हां, त्याचा एरिया कमी झाला की त्याचे युनिट कमी होणार तेवढे विकायचे. तो डेन्सिटी कमी होती. हां, ते जरा वेगळं चांगलं त्याच्यात तो प्रोजेक्ट हो करू. हो. पण हे सगळं आपलं फिजिबिलिटीवर अवलंबून. फिजिबिलिटीवर अवलंबून. आता एकदम लेवल क्वेश्चन. 2 आर्किटेक्ट एकाच साईडचे रिपोर्ट दोन फिजिबिलिटी सेम असायला पाहिजे? नाही, त्याचे काय ॲझम्पशन्स वेगळे, म्हणजे एक तर एरिया तरी सेम असेल, अलॉट सेलेबल आणि See, असायला पाहिजे ना. जो पॉलिसीप्रमाणे जे टेक्निकल कॅल्क्युलेशन आहे ना, इट विल रिमेन सेम. त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीत. पण त्याच्यामध्ये ना बरेचसे पॅरामीटर असतात. लाईक कंटिंजन्सी एक्सपेन्सेस आपण पकडतो, ते व्हेरी होऊ शकतात. अंडरटेबल एक्सपेन्सेस पकडतो, ते व्हेरी होऊ शकतात. डेव्हलपरची इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट कॉम्पोनंट काय आहे ते व्हेरी होऊ शकतं. सेलचा रेट काय पकडतो आहे तो व्हेरी होऊ शकतो. मी 21,000 पकडला आहे, एकाने 21,500 पकडला आहे, तर त्याचा पूर्ण फिजिबिलिटी वेगळी. असे 6-7 पॅरामीटर्स आहेत. टेक्निकली सेम असायला पाहिजे, कमर्शियल. हां, टेक्निकली सेमच असणार, सगळ्यांचा सेमच येईल. पण हा जो कमर्शियल आस्पेक्ट आहे ना तो व्हेरी होऊ शकतो असं. म्हणून एक्झॅक्ट फिजिबिलिटी तशीच्या तशी नाही येणार. म्हणजे फिजिबिलिटीमध्ये फक्त हे टेक्निकल तर आलं, पण नंतर फ्युचरचं पण हे तुम्ही म्हणता रेट वगैरे. हां, कारण फिजिबिलिटीचा मेन पर्पज काय आहे की ह्या प्रोजेक्टचा खर्च किती, या प्रोजेक्टमधनं रेव्हेन्यू किती जनरेट होणार आहे आणि डेव्हलपरचं प्रॉफिट किती आहे. डेव्हलपरचं प्रॉफिट किती आहे हे समजल्यानंतर आपण आपले बेनिफिट्स डिमांड करतो की आम्हाला किती एरिया मिळाला पाहिजे, कॉर्पस पण किती मिळाला पाहिजे, रेंट किती मिळालं पाहिजे, हे सगळं आपण त्या पद्धतीने डिमांड करतो असं. मग त्याच्यामध्ये तुमच्या फिजिबिलिटीमध्ये आम्ही तुम्हाला काढून देऊ की तुम्हाला ॲडिशनल एरिया किती मिळेल, कॉर्पस पण किती मिळेल, रेंट किती मिळेल, शिफ्टिंग रिशिफ्टिंग चार्जेस काय मिळतील आणि कन्स्ट्रक्शनची क्वालिटी काय असेल, एक्झॅक्टली. पार्किंग कशी असणार आहे, पार्किंग किती मिळतील, नंबर ऑफ पार्किंग काय असतील, कशा पद्धतीने असतील, हे सगळं त्याच्यामध्ये फिजिबिलिटीमध्ये येणार. एक्सेप्ट प्लॅनिंग, म्हणजे त्याचं ड्रॉइंग बनवलं जात नाही, प्लॅनिंग होत नाही, फक्त फिजिबिलिटी रिपोर्ट काढला जातो असं. टेंडर बनवून हां किंवा मग आपल्या ज्या डिमांड्स आहेत हां. त्या आपण तिथे ॲड करू शकतो. सो ड्राफ्ट टेंडर आम्ही तुम्हाला देऊ, ते तुम्हाला प्रत्येक मेंबरला सर्क्युलेट करायचं आहे. म्हणजे तुमची SGMमध्ये त्याचं प्रेझेंटेशन होईल. त्याच्या अगोदर 6 ते 7 दिवस प्रत्येकाला एक सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाठवायची आहे. प्रत्येकजण स्टडी करून त्यांना त्याच्यामध्ये काय इनपुट द्यायचे असतील तर ते मीटिंगमध्ये डिस्कस करतात. त्या माध्यमातून आपण डिस्कस करून तो फायनल करून ज्या काही चांगल्या गोष्टी असतील ते इन्कॉर्पोरेट करून घेतो. 99% सगळे फॅक्टर जे आहेत ते आम्ही कव्हर केलेले असतात. 99% सांगतो मी तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं टर्मिनेशन क्लॉज आलं, आर्बिट्रेशन क्लॉज आलं, पेनल्टी क्लॉज आलं, फोर्स मेजर्स आले, हे जे इन्शुरन्स आलेत, वर्क कॉम्पन्सेशन झाले, थर्ड पार्टी इन्शुरन्स आली, एम्युनिटी आल्या, वर्कमॅनशिप आली, हे सगळं आम्ही ऑलरेडी टाकलेलं असतं कंप्लीट. पण एखादा काही स्पेसिफिक तुमच्या प्रोजेक्टच्या दृष्टिकोनाने काही पॉईंट आला असेल तर आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये असं.
हे डेव्हलपर ना टेंडरला अप्लाय करायचे ते स्वतःचा फिजिबिलिटी रिपोर्ट काढतात. ऑफकोर्स फिजिबिलिटी रिपोर्ट काढल्याशिवाय ते कोटच करू शकणार नाहीत, कारण त्यांना त्यांचं वर्किंग केल्याशिवाय त्यांना प्रॉफिट किती आहे हे कळणं गरजेचं आहे ना, तरच ते तुमच्याकडे ऑफर देऊ शकतील तुम्हाला. त्यामुळे प्रत्येक डेव्हलपर जो तुमचा टेंडर घेणार तो स्वतःची फिजिबिलिटी बनवणार आणि त्याच माध्यमातून तुमच्याकडे कोट करणार. पिरियड जास्त असेल का आपला म्हणजे हां, टेंडर जेव्हा तुम्ही फ्लोट करताना साधारणतः तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी ठेवावा लागतो, कारण कधी कधी काय होतं, सुरुवातीला कोणा जर स्किप झालं काही झालं डेव्हलपर लेट घेतात, पण त्यांना तेवढा वेळ पण द्यावा लागतो ना. जसं आता मी फिजिबिलिटी रिपोर्ट बनवायला तुमच्याकडनं 15-20 दिवस घेणार आहे, तसं ऑब्वियसली ते अगदी जास्त बनवलं तर 10 दिवस लागतील, पण तेवढा वेळ त्यांना लागतो ना. सो म्हणून आपण टेंडर इश्यू केल्यापासून सबमिशनला 1 महिन्याचा कालावधी देतो. त्यांना पण हे सगळं कागद घ्यावं लागेल. हो, सो तुमच्याकडनं जे डॉक्युमेंट येतात ना ते आम्ही काय करतो, सगळे स्कॅन करतो, एका फोल्डरमध्ये टाकतो आणि त्या डेव्हलपरने टेंडर परचेस केलं की त्याचा ईमेल ID आम्ही घेतो आणि त्याला सगळं सॉफ्ट कॉपी मेलवर पाठवून देतो. म्हणजे त्याला फिजिकल हे करत बसायची गरज नाही. एकदा सगळं तुमचं डॉक्युमेंट आलं ना, आम्ही आमच्या ऑफिसला स्कॅन करून तुमचं डॉक्युमेंट बनवून ठेवणार, तुम्हाला पण मेलवर पाठवणार. म्हणजे तो पण तुमचा परमनंट रेकॉर्ड राहील. म्हणजे आता हे मी एक्झिस्टिंग रेकॉर्डबद्दल बोलतो आहे, पण तुमचे येणारं फ्युचरचं डॉक्युमेंट आहे ना ते पण सगळं स्कॅन करून द्यायची जबाबदारी आमची. म्हणजे तुमचं आता येणारं IOD आहे, तुमचं कमेन्समेंट सर्टिफिकेट येईल, महारेराचं सर्टिफिकेट येईल, सगळे अप्रूव्ड ड्रॉइंग्स येतील, हे सगळे स्कॅन करून आम्ही तुम्हाला रेकॉर्डवर तुमचा एक सोसायटीचा ईमेल ID क्रिएट करायचा, त्याच्यामध्ये फोल्डरवर आपण सगळे ठेवून द्यायचे. ते म्हणजे ते काय होणार, आता बघा आपण जुनी फाईल शोधतो आहे, त्यावेळी एवढं सगळं हे नव्हतं, फॅसिलिटी नव्हत्या, अवेअरनेस नव्हता, लोकांना डॉक्युमेंट काय ते माहिती नव्हतं, फक्त सोसायटी रजिस्टर करायची, मेंटेनन्स करायचा आणि चालू होत होतो आपण. आत्ता रिडेव्हलपमेंटला आल्यानंतर आपल्याला कळतं की हे डॉक्युमेंट फार आवश्यक होतं, मग आपण शोधतो आहे. सो ॲटलिस्ट पुढच्या तुमच्या नेक्स्ट जनरेशनला तो त्रास होऊ नये म्हणून हे सगळं स्कॅन करून ठेवून देऊ आपण फाईल. आता एक्झिस्टिंग जे आपले रेकॉर्डमध्ये आहेत, प्रोव्हाइडेड एव्हरीथिंग इज द सेम, ओके, यू गेट इट कन्फर्म्ड अँड ऑल दॅट. त्या हिशोबाने आता व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट दिस थिंग वी कॅन लुक ॲट इन टर्म्स ऑफ एक्स्ट्रा. No, to understand the additional carpet area, you need to have a proper feasibility report, and we will require at least. No, rough. I cannot tell you because I haven't done any market survey. मला तुमचा सेलचा रेट माहिती नाही आहे, तुमचं एक्झिस्टिंग कन्झम्पशन माहिती नाही आहे, एकचं कन्झम्पशन आहे की जास्त आहे, कारण आता इनिशियल बोलण्यामधनं साहेबांच्या मला असं कळतं आहे की नंतर बिविंग बांधली आहे. सो तो 1च्या वर FSI गेला आहे किंवा नाही ते पण आपल्याला बघावं लागेल ना, कारण हे सगळे N नंबर्स ऑफ पॅरामीटर्स काम करतात त्या फिजिबिलिटीला प्रॉफिटेबल लेवलला आणण्यासाठी. असं आमच्याकडे 49 बिल्डर आहेत, म्हणजे 49 रूम्स आहेत. उद्या बिल्डर समजा 80 किंवा 100 जर त्यांनी रूम बांधते तो करणारच बरं, तर ते पाण्यापिण्याचा प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह करतात? नाही, आता बघा पाण्याचं कसं आहे की तुमची जेव्हा प्रपोज बिल्डिंगचं अप्रुव्हल होतं तेव्हा त्याच्यामध्ये किती 1 BHK आहेत, किती 2 BHK आहेत, किती 3 BHK आहेत, याचं ना पर कॅपिटाप्रमाणे एक हायड्रॉलिक डिपार्टमेंटचं कॅल्क्युलेशन असतं. साधारणतः 2 BHKला 5 माणसं पकडतात, बरोबर, 3 BHKला 7 माणसं पकडतात. सो त्यांचं पर दिवसाचं कन्झम्पशन किती आहे, आता एक माणूस आहे ना दिवसाला 135 लिटर पाणी वापरतो. ओके, सो त्याच्यामध्ये त्याचं पिण्याचं पाणी झालं, आंघोळीसाठी लागणारं पाणी आहे, फ्लशिंगसाठी लागणारं पाणी आहे, ही सगळी एक रिक्वायरमेंट आहे. 135 लिटर पर पर्सन पर डे. त्याप्रमाणे तुमचं कॅल्क्युलेशन होतं की तुमची दिवसाची रिक्वायरमेंट किती आहे. त्या पद्धतीने ॲटलिस्ट 3 दिवसाची रिक्वायरमेंटची कॅपॅसिटी तुमच्या अंडरग्राऊंड टँकमध्ये पाहिजे. म्हणजे तो तुमचा खालचा रिझर्वायर झाला अंडरग्राऊंड टँक, कॉर्पोरेशनकडनं पाणी येणार ते अंडरग्राऊंड टँकमध्ये राहणार, तिकडनं पंपिंग करणार तुम्ही ओव्हरहेड टँकमध्ये करणार आणि तिथून ग्रॅव्हिटीने तुम्हाला पाणी येणार. हीच सिस्टीम वर्किंग होणार. फक्त आता याच्यामध्ये तुमच्या एक्झिस्टिंग बिल्डिंगपेक्षा आता याच्यामध्ये नवीन काय असणार आहे तर फायरची एक वेगळी टाकी असते. म्हणजे तुमचं खालून गेलं पाणी पहिलं फायरच्या टाकीमध्ये पडणार, फायरची टाकी पूर्ण भरली की वरच्या लेवलने तो पाईप तुमच्या डोमेस्टिकमध्ये येतो. म्हणजे ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम तुमची फायरची टाकी पूर्ण भरलेलीच असणार इमर्जन्सी पर्पजसाठी. तिथून ते डोमेस्टिकमध्ये येणार आणि डोमेस्टिकमधनं फ्लशिंगमध्ये जाणार. अच्छा 3 पार्टिशन असणार आता वरच्या टाकीमध्ये. सो तो सगळं जी रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला किती पाणी लागणार आहे ते तुमचं प्लॅन जेव्हा सँक्शन होणार त्याप्रमाणे तुमचा जो मेन जो आहे लाईन गेलेली आहे वॉटर सप्लायची, त्याच्यातनं जे पंक्चर करून जी लाईन काढणार ती त्या डायमीटरप्रमाणे तुमचा तेवढ्या आवर्समध्ये तेवढी टाकी भरली पाहिजे, त्याप्रमाणे ते डिझाईन केलं जाईल.
ठीक आहे झालं. म्हणजे आता आम्हाला बरंचसं काय काय गोष्टी नव्या आहेत आमच्यासाठी. बरोबर. आणि आम्ही म्हणजे तुम्हाला तेच सांगितलं ना की बिल्डर आले पण कोणी कमी ऑफर देतो कोणी जास्त देतो आहे. पण मग एक्झॅक्टली म्हणजे आपण कन्फ्यूज होतो, आपल्याला त्यात काही नॉलेज नसतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला बरोबर. की आपण हे फिजिबिलिटी रिपोर्ट काढू, नंतर त्याच्या पुढचं मग PMCचं ते त्या फिजिबिलिटी रिपोर्टवर अवलंबून राहील बरोबर. की आपण किती. कारण सेकंड फेजचं जे हे आहे रिपेअरिंग, त्यातून काय आम्हाला हे होत नाही आहे. म्हणजे चांगलं दर्शनी सगळं चांगलं होईल, पण लिकेजचा प्रॉब्लेम हा कधीच न सुटणारा प्रॉब्लेम बरोबर. तो राहणार. त्याच्यापेक्षा आपण रिडेव्हलपमेंटला गेलो तर नवीन फ्लॅट मिळेल, तो काही अजून 30 वर्ष ती बिल्डिंग चालू शकेल वगैरे असं. आत्ता तुमची बिल्डिंग ही जी बांधली आहे ना, हां. ती त्यावेळी कॉन्क्रीटची ग्रेड M15 ग्रेड कॉन्क्रीट वापरत होतो. ओके. आत्ता जेवढ्या सगळ्या नवीन बिल्डिंग बांधल्या जातात आणि तुमची बिल्डिंग साईटवर येते, साईटवर मिक्सिंग करून कॉन्क्रीट करून बांधली जाते. आता जिथे कॉन्क्रीट होतं आहे ते सगळं रेडीमिक्स कॉन्क्रीट येतं आहे आणि मिनिमम M35 ग्रेडचं कॉन्क्रीट आहे. त्यामुळे तुमची पुढची जी बिल्डिंग नवीन वास्तू होणार आहे ती पुढच्या 80 वर्षासाठी व्यवस्थित राहील, प्रोव्हायडेड तुम्ही त्या बिल्डिंगला दरवर्षी न चुकता 10 वर्षाने पेंट केलं तर. पेंट केलं पाहिजे. एक्झॅक्टली. लोकांचे गैरसमज आहे पेंट म्हणजे ते कवर असतं. पेंट म्हणजे लोकांना काय वाटतं की बिल्डिंग म्हणजे ते ॲस्थेटिक पर्पजसाठी आपण करतो, पण ॲस्थेटिक पर्पज हा एक पार्ट आहे, पण इट्स अ प्रोटेक्टिव्ह लेअर टू द सरफेस. एक्झॅक्टली. म्हणजे आपण त्या पेंटिंगच्या निमित्ताने स्कॅफोल्डिंग बांधतो, जे काय हेअर क्रॅक्स आहेत ते फील करतो आणि पेंटिंग करतो. कदाचित ही अवस्था हां, आली नसती. 100%. पण ते इंटरनल लिकेजेस पण होतात. हां, ते पण मॅटर करतात. त्याच्यामुळे काय लिकेजेस वेळेवर काढणं, बाहेरचे क्रॅक्स रेग्युलर भरणं आणि बिल्डिंगला पेंट करणं, ह्या गोष्टी तुम्ही करत राहिला तर मेजर रिपेअर्स तुम्ही प्रोलॉंग करू शकता. असं चालेल, मग आम्ही तसं हे करतो. ठीक आहे. आणि मग तुम्हाला कळवतो. नक्की. मेन म्हणजे काय माहिती का की आम्हाला ते डॉक्युमेंट्स. हां, मी तुम्हाला उद्या एकदा व्हॉट्सअपवर आहे ना लिस्ट पाठवतो, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती. ओके. त्याच्या ब्रॅकेटमध्ये मॅन्डेटरी म्हणून M लिहीन, ते म्हणजे मॅन्डेटरी ते आपल्याला लागणारच आहेत. आणि बाकी नसतील तरी पण फिजिबिलिटी रिपोर्टसाठी चालेल पुढचे स्टेजला जेव्हा लागतील. कारण तुम्ही जेव्हा रिडेव्हलपमेंटला जाल तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं टायटल क्लिअर करणं गरजेचं आहे. सो टायटल क्लिअर करणं गरजेचं म्हणजे जसं तुमचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे तसं प्रॉपर्टी कार्डवर नाव येणं पण तेवढंच गरजेचं असतं. पण ते आता त्याचं काही सध्या हर्डल नाही आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट आपण बनवू शकतो, लेटर स्टेजला आपण ते डेव्हलपरकडनं करून घेता येईल आपल्याला. असं म्हणजे सोसायटीनेच करायला पाहिजे असं काही नाही आहे. कारण तेवढा वेळ आणि लागणारा पैसा द्यायला जर आपल्याकडे आता सध्या काही नसेल प्रोव्हिजन तर आपण टेंडरमध्ये टाकू शकतो की इनकम्प्लीट डॉक्युमेंट हे आहेत, ते डेव्हलपरने त्याच्या खर्चाने आणि करायचे आहेत. मग ते ऑफरमध्ये ते कन्सिडर करून त्या पद्धतीने करतात. असं पण त्यांचं कसं त्यांचा रेग्युलर सेटअप असतो ना, जे काम तुम्ही 2 महिन्यात करणार आहात ते 10 दिवसात करून आणतात. असं काय त्याची कशी काळजी नाही. त्याची काळजी नाही. आम्हाला 10 खेपा माराव्या लागतील आणि ते पण कलेक्टर ऑफिसला बॅनर ऑर्डर मारलेले आहेत. हो कळलं. आम्ही तो 7/12 कसं आणलं ते आम्हाला माहिती आहे. मग ते करावं लागतं. निदान 7/12 तरी आमच्या नावावर करून घेतलं आहे. लाईटची बिलं वगैरे आमच्या नावावर करून घेतली आहे. आता पाण्याची बिलं वगैरे ती पण हळूहळू ती प्रोसेस करून ते करायला पाहिजे. त्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या, त्या आवश्यक असतात. अजून तर तुम्ही आम्हाला ॲडवाईस करू शकाल तर सांगा. नाही, आता तुम्ही स्टेप्स सगळ्या व्यवस्थित फॉलो करतातच आहात, ते काही इश्यू नाही. वेबसाईट बनवली आहे का? वेबसाईट नाही बनवली. हां, एक बेसिक वेबसाईट बनवून घ्या जी 8 ते 10 हजारामध्ये बनते. त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं असेल तर ते मॅन्डेटरी क्लॉज आहे. त्याच्यावर तुम्हाला तुमचे रेग्युलर जे सर्क्युलर्स आहेत, तुमच्या ज्या मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत त्या तुम्हाला रेग्युलर अपलोड करायचे आहेत. मॅन्डेटरी आहे का? मॅन्डेटरी आहे. सोसायटीची वेबसाईट हे कधीपासून लागू झाले? 79 पॉलिसी आल्यापासून. तरी किती वर्ष? आता 2013ला पॉलिसी आली होती आणि 2019ला त्यांनी रिवाईव्ह केली. त्या रिव्हिजनमध्ये त्यांनी हे टाकलं आहे की वेबसाईट असणं गरजेचं. या एवढ्या वर्षाचा लॅप्सने काही पेनल्टी नाही ना? नाही, तुम्ही ही वेबसाईट तुम्हाला फक्त रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेससाठी पाहिजे, बाकी सोसायटीच्या याच्याशी काही संबंध नाही. हा व्हिडिओ झाला ना तिथं सगळं क्लीन करून वगैरे ना तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला टाका, माझ्या पर्सनल. नाही, ते तुम्ही एक रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी ते करता, चांगली गोष्ट आहे. पण सोसायटीच्या दृष्टिकोनाने तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर अपलोड करायचं आणि त्याचा फक्त ॲक्सेस तुमच्या मेंबरलाच असतो, बाहेरचा कोणीही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं नोटीस बघणं, तुमच्या इन्फॉर्मेशन बघणं, सगळं जे आहे त्याच्यावर तुम्हाला रेग्युलर लेवलला अपलोड करायचं.
व्हॉट्सअप नाही चालत. नाही चालत. पण रेस्ट्रिक्टेड टू ओनली रिडेव्हलपमेंट. फक्त रिडेव्हलपमेंटचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही इन्फॉर्मेशन शेअर नाही करायची. इंटरव्ह्यू ह्यांची इंटरव्ह्यू झाली, आता समजा अजून इंटरव्ह्यू हे सगळं हे जे आहे ना ते त्या वेबसाईटवर टाकायचं. त्यासाठी आपल्याला एक स्वतःची वेबसाईट बनवावं लागेल. बनवावी लागेल. ते काय मोठ्या गोष्ट नाही. नाही, 8 ते 10 हजारामध्ये एकदम बेसिक वेबसाईट बनवायची जी मोबाईलवर ओपन होईल. हां हे म्हणजे तुम्हाला सगळ्या मेंबर्सना ते बघता येईल पेज व्यवस्थित. बनवणार असेल तर रिफरच करा, होईल की नाही? नाही, बिल्डिंगमध्ये विचारा सर, मुलं असतील कॉलेजमधली मुलं ते हां हां, अच्छा ओके. तर बिल्डिंगमधला कोण असेल तर काय ते पण नाही आहे. मित्र आहे. हा बस झालं. ठीक आहे सर.